नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे मंगळवार आणि डेट आहे 3 मार्च आणि आज आहे धुलिवंदन. तर आज आपण कुठे चाललो आहे ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे पुढे. आणि वाजलेले आहेत 10:30. तसं तर मी उठलो होतो 9:30 वाजता. थंबनेल, टायटल आणि व्हिडिओ अपलोड पण केली, सर्व सेट झालेलं आहे आणि आत्ता निघायचं आहे थोड्या वेळात. पहिले पिऊया ब्लॅक कॉफी, कारण की अजूनपर्यंत कोणाचा फोन नाही आलेला मिळत. आणि काल रात्री सातपाटीला गेलो होतो, पहाटे आलो. जर तुम्ही व्लॉग बघितला असेल या अगोदरचा तर तुम्हाला समजलं असेल, खूप मजा केलेली आहे त्या व्लॉगमध्ये आणि आज पण मजा करणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ब्लॅक कॉफी पिलो गाय सुबह सुबह. आत्ता होळी फास्टला जायचं आहे तर विचार केला पहिले नाश्ता करू आणि मग जाऊ, कारण की तिथे जाऊन खाण्यापिण्याचं काहीच ताल नसेल आपलं. तर मित्रांनो, आता मी इतर पूर्णपणे रेडी आहे, पण मला घेऊन जाणार आहेत नाही आले अजूनपर्यंत. आणि मी पूर्ण वाईट घातलेला आहे, पण तिथे पोचेपर्यंत वाईट नाही राहणार मिळत, माहीत आहे, कारण की गावातून जायचं आहे. गावातून निघताच वाट लागणार आहे, पण काय करणार, जावं तर लागणारच आहे. तर जेव्हा पण मी निघेल तेव्हा व्लॉग चालू करूया. थोडा प्रिकॉशन घेऊन व्लॉग करायला लागेल, कारण की होळी आहे, पाणी वगैरे उठलं मोबाईलवर तर आपले लागतील. मित्रांनो, गावातून सुखरूप निघालेलं आहे, विदाऊट कलर. खतरनाक म्हणजे देव पावला आज मला. कसा काय निघालो काय माहिती. हे बघा, सर्वांनी धोका दिलेला आहे. आता कुठल्या गोष्टीत तुम्हाला सांगत नाही, जाऊ द्या. हे सर्व धोकेबाज आहेत अंकित सोडून, कारण की त्याच्या केसावर काय दिसत नाही. आणि ही पण व्लॉग करायला लागले. हॅपी होली सगळ्यांना. आता मी हॅपी धुलिवंदन, नॉट होली. धुलिवंदन नाही रे, हॅपी होली. होली होली ब्लॉगमध्ये धुलिवंदन. हे बघा, आम्ही पण खूप मोठा ग्रुपचा प्लॅन केला होता रिसॉर्टला जायला, पण तुम्ही पण जर असं प्लॅन करत असतील तर प्लीज त्या पर्सनला तुम्ही व्यवस्थित ओळखा, कारण की 1-2 लोकांमुळे आपल्याला खूप लेट होऊ शकते आणि आपला इव्हेंट स्पॉइल होऊ शकतो, जो आमचा झालेला आहे. आणि नेक्स्ट इव्हेंट पासून मी कोणालाच म्हणजे माझा हा रिलेटिव्ह आहे तो रिलेटिव्ह नाही, मी चार्ज करून नेईल सगळ्यांना. म्हणजे माझा काही रिलेशन नसेल, मला पण 1000 रुपये देणार आहे. माझा मी हाय पिकवर आहे. मी आता बस माझा अर्धा तास झाला आम्ही इथे थांबलोय आणि हे लोक अजून कपडे डिसाईड करत आहेत. दुपारच्या 2 वाजता रिटर्न यायचं आहे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 11:15. म्हणजे फक्त तिथे आता पोचायला 20 मिनिटं, म्हणजे 1 तास आपल्याला भेटणार आहे. आणि आम्ही रेडी होऊन सुद्धा कोणातरी दुसऱ्यामुळे आम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागते. सो यू नीड टू सिलेक्ट गुड पीपल. यस यस यस, दीज आर गुड पीपल. होली पार्टी होली. तर मित्रांनो, आता आल्यात आम्ही डोक्यावर बांधायला कापड घ्यायला. यांनी तर बांधलेलं आहे, आता इथे बघत आहेत. आणि अजून एक, होली पिके भांग मत खेलो, डायलॉग तर मार. होली पिके भांग मत खेलो, भांग पिके होली खेलो. आता आम्ही आहे जुन्या शिरगाव सातपाटी रोडला आणि आम्ही चाललो इथून वडरे रोडला जातील, कारण की मनोरमा रंग उत्सव तिथेच आहे आणि आम्ही ऑलरेडी लेट झालेले आहेत. आता काय सांगू तुम्हाला, कधीच आमचं काय टायमावर नाही होत. बोलून काय फायदा नाही, किती वेळा बोलले तरी तेच होणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेले आहोत, पण काय झालेलं आहे माहिती आहे का, आम्ही पहिले आलो आणि हिने पास ठेवले दुसऱ्याच्या गाडीवर. पागल लोकांसोबत पास आहेत माझे. म्हणजे इकडे टायमावर आले, ऑलरेडी लेट आहेत. आणि बँड बजे सामने अच्छा म्यूजिक चल रहा है और साथ में है मिस ऋतिका पाटिल. अभी आपको सिर्फ म्हणजे तुम्हाला फक्त आता साऊंड ऐकायला भेटेल, कारण की कॉपीराइटेड सॉंग्स चालू आहेत. फायनली गाईज, टाईम आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे. होळी करायला चाललो आहे आम्ही. आता तुम्ही बघू शकता मध्ये किती मजा आहे ती. फक्त तुम्हाला म्युझिकवर व्हिडिओ बघायला भेटेल, कारण की ऑलरेडी कॉपीराइट सॉन्ग चालले आहेत.
तर मित्रांनो होळी खेळून झालेली आहे. आता आम्ही गार्डनमध्ये बसल्यात, लॉनमध्ये, आणि थोडेफारच शूट केली कारण की तिथे पाणी वगैरे खूप होतं आणि मोबाईलने ना सोपं नव्हतं. आणि थोड्या वेळ अजून बसू इथे, मग घरी जाण्यासाठी निघू. आता किती व्लॉग झाला आहे तो अजून मलाही नाही माहिती. अजून फेस्ट चालू आहे पण आम्ही बाहेर येऊन बसलो. हालत बघा माझी. तुम्हाला मी फोटो काढला होता निघताना तो दाखवतो आणि आता बघा कसं झालंय. 4:40 झालेले आहेत. आत्ता आम्ही निघत आहेत आणि आता पहा मनोरमाला आलेलो. देखो ना गाइस, देखो ना, आपको हिडन स्पॉट दिखा दिया है हमने. आता जस्ट शिरगाव क्रॉस केलेला आहे. येताना जुना शिरगाव साटपाटी रोडवरून आले. आता आम्ही चालले आहात धनसारवरनं. आत्ता 6:15 वाजलेले आहेत आणि जस्ट फ्रेश झालो. पहा रंग उतरलेला आहे. आणि आता मम्मीने वरण भात बनवलं होतं दुपारी, तर तेच मी तिला सांगितलं आता डाळ खिचडी बनव, कारण की मी काहीच खाल्लेलं नाही. फक्त 2 पाणीपुरी खाल्ली होत्या कारण की मंगळवार होता आणि नॉनव्हेजचे इथे मी व्हेज कधीच नाही खात, म्हणजे जास्त करून खातात नाही. तर आज खूप मजा आली. ते तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितले असेल, पण प्रत्यक्षात आम्ही खूप मजा करतात. व्हिडिओजमध्ये फक्त तुम्हाला थोडंसं बघायला भेटते. तर जर तुम्हाला कुठे जायला पॉसिबल असलं आणि मी असेल तिथे, तर तुम्हाला पाहायला भेटेल की आम्ही किती मजा वगैरे करतात. तर आता थोडीफार व्हिडिओ एडिट करतो आणि मग जेवतो आणि मग पाहूया पुढे काय होते. दाल खिचडी इज रेडी गाईज. नाव आता खातो आणि मग तुम्हाला भेटतो. जिसका मुझे था इंतजार. फायनली गाईज पुरणपोळी, तीही घरी बनवलेली. मम्मीने लेट बनवली, आम्ही गेलो तेव्हा, पण बनवलेली आहे. आता खातो. मजा आ गया. तर आता वाजलेले आहेत 11:30 रात्रीचे. मी थोडं बाहेर गेलो होतो, खाऊन वगैरे चालू घरी आणि काहीच शूट नाही केलं. आणि होप करतो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कारण आता तुम्ही जर मागचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल, आणि हा कंटिन्यूमध्ये बघत असतील तर, की मी सकाळी 7 वाजता झोपलो होतो आणि 9:30ला लगेच उठलो होतो, म्हणून झोप पूर्ण नाही झालेली. मग आता ही व्हिडिओ एडिट करायची बाकी आहे. मग एडिट करून झोपतो. मग सकाळी थोडं लवकर उठावं लागेल कारण की थंबनेल टायटल एडिट करावं लागेल. तर भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.